गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी सुरुवात झाली। यावर्षीचा प्लॅन थोडा वेगळाच होता। दोन नवीन सुना पण आल्या होत्या, तर पप्पा बोलले थोडंफार इंटरेस्टिंग बनवा। मग भावासोबत पप्पांनी केलेली तयारी। डेकोरेशन कधी दाखवलेलं तुम्हाला? त्याच्यावरती ना मध्ये एक गुलाबाचं फूल टाकायचं आहेत। ते गुलाबाची फुलं आहेत ना आपल्याकडे किती आहेत सेंटरला काय बस बस झालं। होय बस। चहा पितो आणि नवीन आलेल्या दोन सुना आहेत, त्यापैकी एक आता खळं सरवते शेणाने। आपण बघूया की कशा प्रकारे मॅडम आज काम करतात। उडव रे यांच्या अंगावर। कोण देणार आहे फॉल मीटिंग करू? मी अशीच नेसणार आहे। याला काही गरज नाही। नाही तो फॉल मीटिंग करून आण जा। नाही चांगलं वाटतंय। असं राहू दे का हे इकडे लावूया असं? नाही असं राहू दे अप्पा, ओपनच राहू दे यावर्षी। हा राहू दे, छान वाटतंय ओपन। आणि हे साईडला पडदे लावले ते भारी वाटतंय, म्हणजे ती हो ते असणारच। आता सगळ्यांनी फुलांचं केलं नाही ना डेकोरेशन। नाही पण ती बसणार जराशी कमी पडते तशी। ही पण तेवढीच होईल वाटतं। त्या तेवढाच आहे, त्या सेमच। तिला कट करून एक वेळ होऊन जाईल ती। त्या दोन साईडला दोन त्या बरोबर आहेत बघा, सेम मापाच्या आहेत असं बोलतोय मी। ती कापण्यापेक्षा ती बेटर आहे असं म्हणतोय मी। ह्या नंतर यूज होतील ना मोठ्यावाल्या असं।
म्हणजे एक काम करूया हे पुढचं लावून घेऊया. नाही, हे एखादं जोडूया नाही हा एक माझा एकच कापूया हा आणि याला पण जोडूया. हो त्याला जोडाच लागणार आणि तशीच सेम तुकडा त्याला पण जोडावा लागेल तिकडे त्या बाजूला. मला एक सांगतो म्हणजे एकच फक्त कटिंग करतो. ही तोडून जाणार नाही, ही तोडा आणि दोघाला लावा. कशाला? नाही हे लावा इथं. अरे हे एवढे आहे ना, ही एवढी राहिली शिल्लक, ही एवढी आहे ना, ही ह्याला जॉईन करायची. हा दोन बांध नाही करायचा. हो आपल्यापेक्षा पुढे आहे ते जरा 10 पटीने लक्षात ठेव. तुझा आवरा वेगळा आहे त्यांचा वेगळा आहे. पहिलं पुढचं लावूया. तुला बघूया ते पुढं जाते, पुढे जरा पाठवलं पुढे जाते हा. तर मग ते हे करू तिकडची पण. काय फुलं? हा. अरे इथं लावलेली, इथं लावलेली, इथं लावलेली, इकडे लावली, इकडे लावली, इकडे. हे कमी फुलं आहेत. ते बघूया आता किती वेळेस आहे. हा? नाही खूप आहेत फुलं. लावली तेवढी कमीच आहे. ती गोणी अजून बाहेर नाही ना. फुलं काय कमी नाही आहे. वेगवेगळ्या डिझाईनची फुलं आहेत. ती बघ किती आहे ती. हा अशी टोपायची ती फक्त. फक्त टोपायचीच आहे ती, बाकी काय करायचं नाही. हो बाकी काय करायचं नाही त्याला. पहिले हे बांधून घ्या हवं फक्त. हे बांधून घ्या हवं. हा. आधी लावूया ना, काय? नंतर लावूया. नंतर कधी गणपती आल्यावर नाही ना म्हणजे फुलं पहिले लावून घेऊया की आधी व्हायचं त्याचं. नाही नाही आपण हे लावून घ्या. फुलं आधी कसं लावून घेशील तू. आधी तुला हेच लावून घे. अरे मुंबईवर पहिले फुलं लावून बांधून लावला आहे. हो माहिती आहे मला, ते डायरेक्ट बांधतात ते म्हणतोस ना. बांधायचं आणि सरळ टोपत जायचं. अशा घ्या. तो त्या मुंबईला जसा भेटतं ना डायरेक्ट. कसं बांधा म्हणताय? आणि ह्याच्यावर उठून आपण असा गणपती ठेवू शकतो ना. बांधा कसं म्हणताय? त्याला हे काय आहे खाली. नाही ते दोन 3 चुक मारूया बस. उभ्या मोठ्या चुका आहेत ना केवढाला. ह्याच्यात जरा गेली बस झाली. हा काय 3 चुका बस झाल्या. आता मोठ्या आहेत, मी ठेवलं मोठ्या. एवढ्या आपल्याला तिथे पण काढताना लागलं. जास्त माग मारूया. हे चेपून नको मारूया. याच्यावर एवढा ते थोडं पुन्हा रे बाबा एवढ्या ना बघूया ना त्या. एवढी पाहिजे, एवढी पाहिजे एवढी. त्या 2 बरोबर आहेत आणि एक ही बरोबर आहे. दुसऱ्या 2 ह्या मोठ्या आहेत. याच्यावर या नाही आहे. काय तेवढं नाही. करायचं थोडं आपल्याला कुठं कुठून यायचं. वर नाही आलं. मास्तर असू दे. आणखी काम बाजूला द्या. त्याला दुसरं करून घे. काय तुका काढला होता ना? कुठं मागे बरं येतो.
याला दोनच मार. दोन मारतोय. आणि तिकडे दोन आणि त्या एकाला त्याला एक मार घालायचा. तीन तिकडे तुकड्याला का तुकड्याला एकच मार गेली. ना हे काय ते आपण गणपती उतरून घेऊ शकतो ना नो. हा काय पाटावर ठेवणार आहे आपण गणपती कसा ठेवणार आहे. पाठ ह्याच्या लेवलला येईल. आता मातीला ह्याच्या लेवलला पाठ येईल. त्याच्या लेवलला येईल तो. रिओ काय खातोयस. तिकड्याला एक मार घ्यायची. तिकड्या जोडल्याने एका कलर मला की मिक्स मिक्स लावायची फुलं. रांगेत लावलं ना ते लाल पिवळी ग्रेव्ही अशी ती मी लावलं मिक्स मध्ये लावलं. जास्त कोणती हे आहे. एवढीच जास्त आहे वाटतं. फुलं अजून असतील ना फुलं. ती नाही ते हे ओपन कर वरती कर. नाही नाही अजून असतील का ते लावला होता ना पुढं वरती एवढा वरच्या पाठी माणपूरपर्यंत. नाही ना लावा मिक्स मध्येच पण येलो आधी सगळ्या साईडने लावत जा मध्ये मध्ये स्पेस सोडून. ही बाजू कुठली लावलाय ती कॉकटेल लावायची म्हणजे कसं कमी म्हणजे जास्त दिसत नाही. तुम्ही रांगेत लावून गेलं ना एखादी मध्ये पुढे कमी पडली म्हणजे वेगळं वाटणार. ही काढी लावत जाणार पुढची बाजू तेवढी काही. बाकी साईडला काय तेवढं काही कुठली काय फरक पडतो. सगळी लावायची. फ्रंटला कुठलं मारतोय. येल्लो रेड गुलाबी चांगले आहे. हे नॅनो येल्लो रेड व्हाईट कॉम्बिनेशन. त्याच्या बाजूला कुठं लावतोय. वर्ण पण देतील तेच वर्ण पण लावायचे खाली पण लावायचे. किती जवळ हे फुल फुललेलं व्यवस्थित दिसलं पाहिजे असं. नाही जरा एकदमच नाही जरा जॉईंट पण कर नॅनो. जागा ठेवू नको मध्ये मग ते विचित्र वाटतं. फुलं गेले होते. इथे काय गेलो लहान नाही होती ह्याच्यात गेलो ते लावलं आहे. ते लावलं आहे. तर तसं नाही. हे कसं तुला नाही समजलं तुला. हे आता हीच जेव्हा असं म्हणून हे समोर हे लावू नका. ते कलर एवढं उठून जाईल तो बघा पिवळा. हा जल वाटतो त्यापेक्षा येलो लावा.
हे टाकते आणि याला वर वर टाकूया. ती फुलं वेगळी आहेत ती. हा वेगळे येते आता भरून देऊ. अजून वर्ण फुलं आली ना तर वाटणार व्यवस्थित आहे. आता इथं काय परत रेड हो पहिलं नंतर ते साहेब नाही नाही इकडे पाहिजे सफेदच्या बाजूला ते आहे ना नाही ते नाही ते इकडे या बाजूला. बरोबर. सफेद नंतर आपण कोणतं घेतलं? सफेद नंतर कुठलं घेतलं ते तिकडे पॉपलेट लावला असते पिंक घेतलं ना. हा येलोच्या बाजूला पिंक झालं. हा बरोबर सफेद पाहिजे. बरोबर आहे तेवढं. राहून देत नाही दिसत. येलो. येलोच्या बाजूला सफेद आला ते पिंक आलं होता पिंक आलं सफेद टाकलं. तू काय करतेस? लसूण. गावी आल्या आल्या पाऊस भेटलाच. पाऊस आज लय लागतोय. हा होय खाली ते तिकडे पण डोंगर बिंगर काय दिसत नाही आहेत. गगनगड पण दिसत नाही. एवढा पाऊस आहे. खाली तोडायची ना आपल्या दादाची काय ते सांगायला पाहिजे. कमी काठी कमी एकच साईड वाटतं तोडलं पिंता डायरेक्ट गुलाब लावा. पप्पानी ज्ञानू या दोघांनी केलेलं डेकोरेशन पूर्ण झालं आणि आता आम्ही निघालो गणपती बाप्पा पाहायला. आम्ही सध्या पोचलो आहे खालच्या वाडीत, म्हणजे माननीय श्री दीपकदादा म्हणजे दीपक पांचाळ यांच्या घरी. सुंदर सुंदर रेखीव मूर्ती आहेत बघा. बोला बायकोला काय? नाही नाही मी तो तुमचा बघितला मस्त वाटला. आमचा कधी काढायचा गणपतीच्या काढतो तुमचं पण काढलं. खाय काय आमचा उपवास आहे ना तुमचा? कोणाचा? तुमचा. बायकोचा. तुला पण आहे उपवास? नाही मी तुमचं म्हणतोय. आपला तो बघा तिकडे बसलाय. हा बघा ही मूर्ती आपली आहे. 3.5 फूट हं. हा गणपती. काय उभा आहे तो? काही लोक गणपतीच्या आदल्या दिवशीच गणपती घेऊन जातात. हे लांबचे राहणारे सहकारी जे लांबून लांबून येतात. लांबून लांबून यांच्या मूर्त्या इकडे आहेत, जसं की तिरवडे, आखवणे, अशा लांबून सुद्धा काही लोक येतात. ते आपल्या आदल्या दिवशीच म्हणजे गणपतीच्या आधीच्या दिवशी हरताळकेच्या दिवशीच गणपती घेऊन जातात. सध्या तुम्ही बघू शकता या गणपती बाप्पाला बघा सजवण्याचं काम चालू आहे. काय उंदीर आहे ना घरी नाही आहे. घरी ते पाठ खाली आले दोन्ही. नाही खाली गेले तसं तिकडेच नाही.
हे एक साईडला त्यांना सोबत विकास बरोबर बघितलं आम्ही. ठेवलं काय बघतोय. हो या तू एवढ्या लवकर गणपती नाही आला नाही असं आलेलो बघाय. तो सगळ्यांचं म्हटलं तू नेहमी इंस्टाग्रामला टाकतोस ना, आम्ही युट्यूबला टाकतो, एवढाच फरक आहे. चप्पल घ्या. आमच्याकडे नाही गणपती नाही हा माणूस काय हो जसं तुम्हाला मगाशी बोललो होतं की लांबून लांबून लोक येतात आणि आपले गणपती घेऊन जातात गणपतीच्या एक दिवस अगोदर. तसंच आमच्या वाडीतील सुद्धा काही मंडळींनी गणपतीच्या एक दिवस आधी म्हणजेच हरताळकीच्या दिवशीच गणपती नेले. गणपती नेण्यासाठी खास मुंबईहून चाकरमानी येताना दिसले. कुठे होती होती ना की बॉटल बॉटल होती बॉटल होती ओपन केली नाही. मी त्याला फक्त सांगितलं की याचं पिवळं लक्षात नाही आलं की हा सांगितलं हे पाठवलं सगळे पाठवलं. हा ते पाठवलेलं मी विसरलो मी आपलं ते लगेच ते दिसलं म्हणून तुमचं हां मोठं आहे का? याला जरासा घेतलाय मोठा. सिद्धू हा. किती वाजता आहे? डायमंड लावूया हा डेकोरेशन करायचं आहे. मोरया हळू सर्व ते काढ त्याचे फोटो थांब इथंच उभा राहा. रे सहात तया माझा इथे पकड इथे
नाही त्याला हे घरचा पकड पकड मी पकडू का मग? पकड 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 उषा मी पकडू या, उषा मी पकडले. गणपती बाप्पा मोरया. अथर्वने नाही आणलेली. तुझी आत्मा टाकतो. आस्ते आस्ते घेऊन जा. हो जा रे थांबा ह्याच्यावर अशी ह्याच्यावर येईल काय प्रॉब्लेम काय नाही. त्यांचे 8 देव त्यांना पूजायचं आहे. सुधारणात प्रॉब्लेम आहे बघा. हां फायनली आमचं डेकोरेशन संपलं. उच्च वरती नको आता ज्ञान लावू थोडंफार, तिथं त्याचा शो जाणार फुलदाणी जर मध्ये वगैरे लावला लावायची असतं होती. त्यामुळे आणि फुईच्या बाजूला हार वगैरे इथे सोडायचे लावू होते, शकतोस त्यामुळे खाली. थोडा फक्त हा पार्ट बघ. आम्ही सोडला होता. तरी एकदा लाइटिंगचं काम जर पूर्ण झालं तर फायनली आमचं डेकोरेशन संपलं. बेटर आहे असं कारण म्हणतात सगळ्याला ना की suitable तो पण आहे. माणूस तरी ते शेवटच्या लावलं असतं. दिवसापर्यंत डेकोरेशन करत असतो. ते चुकीचं नाही, कारण आज हरताळकीचा दिवस आहे आणि उद्या गणपती येणार. तरी अजून डेकोरेशन बाकी आहे. डेकोरेशन बाकी आहे म्हणजे लाइटिंग बाकी आहे. बाकी सगळं डेकोरेशन झालंय, फक्त लाइटिंग करायची बाकी आहे. लाइटिंग सुद्धा सोडलेले आहेत. एकदा चेक वगैरे झाल्या, सर्व झाल्या की त्यानंतर गणपती घरात आणणार. हरताळकेचा तो संध्याकाळचा दिवस आणि आमचे आरतीला कधी भाऊ येतात? आणि पप्पा लाइटिंगचं काम बघतायत, बाहेरची लाईट बघतायत, फोकस वगैरे चेक करतायत व्यवस्थित आहेत की नाही. सध्या लाईटी जोडण्याचं काम चालू आहे बघा. वायर जोडत आहेत. हे आमचं अंगण आहे आणि अंगणामधली लाइटिंग करतायत सध्या. गणपतीच्या मागच्या बाजूला तसेच पुढच्या बाजूला सुद्धा मी लाइटिंग लावली आहे आणि सध्या लाइटिंगची चेक करण्याचं काम चालू आहे. प्रत्येक डेकोरेशनला जेवढी मेहनत पप्पा आणि ज्ञानू करतात ना, तेवढीच मेहनत माझ्या काकांची म्हणजे आमच्या बाबांची सुद्धा लागते. उद्या सकाळी आपण जाणार आहोत गणपती आणायला, तर पुढील भागात भेटू लवकरच.